नमस्कार. आजचा व्हिडिओ जो आहे तो फार कोणत्या उपायांचा नाही आहे, पण महत्त्वाचा विषय आहे. कारण की अनेक कमेंट येतात, अनेक लोकं विचारतात प्रश्न किंवा ज्यावेळेला आपलं लाईव्ह सेशन असतं Zoomवरती, तेव्हा देखील अनेक प्रश्न विचारतात, की ध्यान करताना म्हणजे मेडिटेशन करताना आमचं मन एकाग्र होत नाही, तर आम्ही काय केलं पाहिजे म्हणून. तर त्यावेळेला मी त्यांना प्रश्न विचारतो, की तुम्ही मन एकाग्र करून तुम्हाला काय साध्य करायचं आहे? कारण की मुळामध्ये बघा की आपल्या मनामध्ये एका दिवसामध्ये भरपूर विचार येतात. म्हणजे असं होतं ना, की असं म्हणतात, की आपण किती विचार करतो? तर 70-72 हजारांच्या वरती आपण एका दिवसामध्ये विचार करतो. मग एवढे सगळे विचार जर आपल्या मनामध्ये आहेत, आपल्या डोक्यामध्ये आहेत, तर मग आपलं मन एकाग्र होण्यासाठी देखील किंवा निर्विचार होण्यासाठी देखील काही वेळ लागणार आहे आणि आपण तो वेळ देतो का? तर उत्तर नाही असं येतं. कारण की आपण सगळेजण सामान्य माणसं आहोत, संसारी माणसं आहोत आणि त्यामुळे आपण आपली जी काही कामं आहे, त्या कामांना सांभाळून किंवा त्या कामांमध्ये आपल्याला गती मिळावी किंवा योग्य ते मार्गदर्शन मिळावं, यासाठी आपण ध्यान करत असतो. तर काही प्रमाणामध्ये आपले विचार कमी झाले ध्यान करताना, तरी देखील भरपूर आहे. कारण की मन एकाग्र करणं, चित्त एकाग्र करणं ही तर खऱ्या अर्थाने जन्मजन्मांतरीची तपश्चर्या सांगितली गेली आहे. कारण की बघा ना, की जी लोकं हिमालयामध्ये आहेत किंवा जी लोकं खूप स्ट्राँगली ध्यान करतात, ज्यांचं मन एकाग्र होतं, त्यांनी किती वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे, किती काळ प्रॅक्टिस केली आहे, प्रॅक्टिससाठी किती तास त्यांनी साधना केलेली आहे, हा विचार अतिशय महत्त्वाचा असतो. यासाठी आपल्याला मन एकाग्र करण्यापेक्षा आपल्याला जे विचार येत आहेत, ते विचार व्यवस्थितपणे फ्लो करणं त्या विचारांचं हे महत्त्वाचं आहे. कारण की विचार येणारच आहे. मग आपले विचार वाईटाकडे वळवायचेत का चांगल्याकडे वळवायचे, हे सांगण्यासाठी देखील ध्यान आहे. वास्तविक पाहता ध्यान आणि मेडिटेशन हे दोन भिन्न शब्द आहेत. कारण की अष्टांग योग साधना जी पतंजली योग दर्शनामध्ये आलेली आहे, पतंजली ऋषींनी सांगितलेली आहे, त्यामुळे ध्यान विलक्षण पद्धत आहे. यम, नियम, आसन, प्रत्याहार, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी म्हणजे समाधीच्या अगोदर ध्यान सांगितलेलं आहे. समाधी म्हणजे चित्ताची शुद्धीकरण, समाधी म्हणजे मनाची एकाग्रता, समाधी म्हणजे कोणतेही विकार, कोणतेही विचार आपल्या मनात न येणं, त्याच्या अगोदर ध्यान आहे. आपण ध्यान नाही करत, आपण मेडिटेशन करतो. मेडिटेशन म्हणजे फक्त मेंदूची एकाग्रता आहे, मेंदूचा व्यायाम आहे, विचार करण्याची क्षमता आहे. ध्यान करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते, खूप पायऱ्यांमधून आपल्याला जावं लागतं, तेव्हा आपल्याला ध्यान साध्य होतं. आणि काही लोकं 1 महिना, 2 महिने, कधी-कधी तर मी असं बघितलं की एखादा आठवडा ध्यान करतात, डोळे बंद करतात आणि नंतर सांगतात की अजून ध्यान आमचं लागत नाही आहे, आम्ही काय करू? मन एकाग्र होत नाही, आम्ही काय करू? तर होणार नाही, वेळ द्यावा लागणार आहे. भरकटलेल्या मनाला पुन्हा-पुन्हा एकत्र आणावं लागणार आहे. शमदमादी षडसंपत्ती जी सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमचं मन भरकटणार आहे, तुम्हाला पुन्हा-पुन्हा त्या ठिकाणी आणायचं आहे. मग याच्यानंतर श्रद्धा निर्माण होते आणि त्या श्रद्धेवरती जो ठाम राहतो, त्याला अनेक गोष्टी साध्य होतात. कारण तो साधक बनलेला असतो, त्याला काहीतरी साध्य करायचं असतं, काहीतरी मिळवायचं आहे. यासाठी जे केलं जातं त्याला साधना म्हणतात. आधी डिसाईड करा, मी सांगतो की तुम्हाला काय मिळवायचं आहे. त्यानंतर तुम्ही त्या मार्गावर चालाल, ती खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी साधना असते. मी पुन्हा सांगतो आहे की तुम्ही मन एकाग्र करण्याच्या वगैरे जे काही आहेत प्रकार, या भानगडीत पडू नका. गीतेमध्ये पण तेच सांगितलंय. कृष्ण म्हणाला अर्जुनाला की अर्जुना, तुझं मन एकाग्र कर. शक्य नाही म्हणाला. तुझी बुद्धी एकाग्र कर. नाही शक्य म्हणाला. मग मन आणि बुद्धीचं ऐक्य कर, ते तू कॉन्सन्ट्रेट कर. नाही शक्य म्हणाला. मग कृष्ण म्हणाला की मन आणि बुद्धीचं एकाग्र होण्यासाठी तू अभ्यास कर आणि तो अभ्यास मला समर्पित कर. अभ्यासाचा अर्थ प्रॅक्टिस, रोज प्रॅक्टिस कर. आणि प्रॅक्टिस करून झाल्यानंतर ती तुमच्या गुरूंना किंवा कृष्णाला, कोणत्या तरी एका शक्तीला ती समर्पित करा. त्याच्या माध्यमातून आपला अहंकार निर्माण होणार नाही. तर हेच आहे की आपल्याला मन एकाग्र करायचं आहे का? तर करायचं आहे. पण होत नसेल तर काय करायचं? तर होत नसेल तर आपल्याला जे काही आपली साधना आहे ती कंटिन्यू करायची आहे, रेग्युलर करायची आहे. आज 10 विचार कमी आले मनामध्ये तर समजायचं की आपण खूप काही गोष्टी साध्य केल्या. असे हळू विचार कमी होतात आणि काही वर्ष निघून गेली, काही महिने नाही, काही वर्ष निघून गेले की मग आपलं मन एकाग्र होतं आणि ती गोष्ट शक्य होते. यासाठी अर्थात गुरुचं मार्गदर्शन देखील महत्त्वाचं असतं.
पण अलीकडे होतं असं का गुरूंना इतके प्रश्न विचारले जातात, इतकं भांडावलं जातं की गुरु म्हणतात तुला जे करायचं ते कर म्हणून. मी स्वतः पाहिलेल्या गोष्टी, स्वतः फील केलेल्या गोष्टी आहेत त्यामुळे होतं असं की जो मार्गदर्शक आहे ना, त्याच्या मार्ग जो दाखवलेला आहे ते तुम्ही चालत राहा, चालत राहा, चालत राहा, चालत राहा, चालत राहा. एक ना एक दिवस तुम्हाला नक्की मार्ग मिळेल. तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल. तुम्हाला जे साध्य करायचं आहे ते साध्य नक्की होणार आहे. तर यासाठी मन एकाग्र करण्यापेक्षा मन शांत करा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, दररोज ध्यान करा, मेडिटेशन करा आणि मग हळूहळू आपल्याला त्याच्यामध्ये प्रगती दिसायला सुरुवात होणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की सांगा. व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि त्याचबरोबर आपण अशा विषयाचे व्हिडिओ देखील आणणार आहोत. आपली स्किनच्या बाबतीतले जे काही कॉस्मेटॉलॉजीचे व्हिडिओ आहेत तेही आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहोत की मधल्या कालावधीमध्ये आमच्या देखील खूप साधनं असतात, त्यामुळे व्हिडिओ यायला थोडा लेट होतं, पण आपण रेग्युलर आणण्याचा प्रयत्न करूया. कारण की तुमच्यापर्यंत जेव्हा व्हिडिओ आणायचा असतो त्यावेळेला आम्हाला देखील खूप काही गोष्टी साधना करावी लागते, खूप काही गोष्टी अभ्यासाव्या लागतात आणि तो अभ्यास प्रॅक्टिकल असणं गरजेचं आहे, फक्त थेअरीमध्ये असणं फायद्याचं नाही आहे त्यासाठी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, बिंदास राहा, आनंदी राहा. तुमचे काय प्रश्न असतील ते नक्की पाठवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.